निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बडपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बाळा, जे काही मनात ठेवून तू आज आमच्याकडे मागण्यासाठी आला आहेस ते तुला नक्कीच मिळणार आहे. या पवित्र गुरुवारी केवळ 2 मिनिटे सर्व विचार थांबवून आमच्या या शब्दांमधील ताकद अनुभव आणि माझे हे शब्द पुढे ऐकण्यापूर्वी याच क्षणी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आमच्या या नामस्मरणामध्ये सहभागी हो. माझ्या लेकरा, तू आजवर घेतलेले कष्ट, तुझे परिश्रम आणि तुझा प्रामाणिकपणा मला पूर्णपणे ज्ञात आहे. आता विनाकारण हताश होऊन किंवा मनात कसलीही भीती बाळगून स्वतःची ऊर्जा कमी करू नकोस. स्वतःच्या कर्मावर आणि माझ्या या शब्दांवर अढळ विश्वास ठेवून कार्यात पुन्हा एकदा खंबीरपणे उभा राहा. आजचा हा पावन गुरुवार तुझ्या संपूर्ण जीवनाला एक नवीन यशस्वी आणि उज्ज्वल दिशा देण्यासाठी उजळला आहे. जीवनाच्या या प्रवासात येणाऱ्या लहान मोठ्या वळणांना घाबरण्यापेक्षा शांत राहून मार्ग शोधणे शिकले पाहिजे. भूतकाळात जे काही निसटून गेले किंवा जे नुकसान झाले त्याचा विचार करून आजचा शुभ क्षण खराब करू नकोस. भविष्याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा आजचे कर्तव्य आपण कसे सर्वोत्तम करू शकतो यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या अंतःकरणात असलेली प्रत्येक विधायक आणि शुद्ध इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग आता निसर्गाकडून मोकळा होत आहे. तू अजिबात कमजोर किंवा सामान्य नाहीस. तू माझ्या अथांग आणि पवित्र सात्विक ऊर्जेचा एक जिवंत अंश आहे बाळा. कर्माचे फळ अचूक वेळी आणि योग्य पद्धतीने कोणाला द्यायचे याचे गणित आमच्या दरबारात ठरलेले असते. जेव्हा बाहेरील जग तुझ्या कष्टांकडे दुर्लक्ष करेल तेव्हाही तुझा संयम आणि तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. जीवनाच्या प्रत्येक कठीण वळणावर तुला मानसिक बळ देणे आणि योग्य संकेत दाखवणे हे माझे नेहमीच कर्तव्य राहील. जेव्हा परिस्थिती मनासारखी नसते तेव्हा शांत राहून स्वतःचे कर्तव्य करत राहणे हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भक्ती आहे. बाहेरील कोलाहलापेक्षा तुझ्या आंतरिक शांततेला जास्त महत्त्व दे, कारण तिथूनच तुझा खरा उत्कर्ष सुरू होतो. या पवित्र गुरुवारच्या या दैवीय ऊर्जेचा मनापासून स्वीकार कर आणि मनातली सुस्ती आणि मरगळ कायमची झटकून टाक. आता या पवित्र क्षणी तुझ्या अंतःकरणात जो एक नवीन आणि अभेद्य संकल्प निर्माण झाला आहे तो व्यक्त कर. तुझ्या स्वामींवरील हे अनन्य प्रेम आणि कर्माचा हा नवीन निर्धार आता संपूर्ण विश्वात गुंजू दे. चल बाळा, कमेंटमध्ये स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं लिहून तुझा संकल्प दृढ कर. हाच सकारात्मक निर्धार तुला आयुष्यातील प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याचे बळ देईल. बाळा, भक्ती म्हणजे केवळ देव्हाऱ्यासमोर बसणे नव्हे तर आपल्या कामाशी आणि कुटुंबाशी नेहमी प्रामाणिक राहणे होय. मनाची स्थिरता आणि बुद्धीची प्रगल्भता हीच माणसाची सर्वात मोठी आणि खरी संपत्ती असते. सृष्टीच्या व्यवस्थेवर आणि स्वतःच्या अविरत कष्टांवर मनात कधीही तीड मात्रही संशय आणू नकोस. तुझ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रयत्नाची आणि शुद्ध भावनेची नोंद या विश्वाच्या गाभाऱ्यात नेहमीच ठेवली जाते. वेळेचे चक्र नेहमीच गतिमान असते आणि प्रत्येक प्रामाणिक कष्टाला त्याचे योग्य फळ वेळेवर मिळते. मनातील राग, हेवा आणि द्वेष या गोष्टी केवळ माणसाची आंतरिक शांतता आणि कार्यक्षमता संपवून टाकतात. शुद्ध, सात्विक आणि निर्मळ अंतःकरण हेच माझे सर्वात आवडते आणि पवित्र निवासस्थान आहे. आज या शुभ गुरुवारी तुझ्या सभोवतालच्या वातावरणात एक विलक्षण सात्विक आणि पवित्र ऊर्जा कार्यरत आहे. प्रत्येक नवीन पहाट ही स्वतःला नव्याने घडवण्याची आणि काहीतरी सत्कार्य करण्याची दिव्य संधी घेऊन येते. परिणामांची अनाठायी भीती बाळगणे सोडून दे आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुझ्या दैनंदिन कार्यात स्वतःला झोकून दे.
जेव्हा तुझे संपूर्ण लक्ष केवळ कर्मावर असते तेव्हा मनातल्या सर्व नको त्या शंका स्वतःहून दूर होतात. आम्ही नेहमी तुझ्या विचारांमध्ये विवेक बनून आणि तुझ्या पाठीशी सावली बनून जिवंत आहोत बाळा. स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी तुला कुठेही बाहेरील जगात भटकण्याची अजिबात गरज नाही. अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाचा कानोसा घे. तिथेच तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासन तुझ्या श्वासाश्वासात कायमचे मिसळून जाऊ दे. घरामध्ये आणि मनात केवळ सुख, शांती, समाधान आणि प्रगतीचे विचार निर्माण करणे हेच आपले ध्येय असावे. या गुरुवारी मिळालेली ही वैचारिक दिशा तुझ्या दैनंदिन कष्टांना एक नवीन आणि योग्य अर्थ देईल. कोणत्याही प्रसंगात स्वतःचा तोल न गमावणे आणि शांत बुद्धीने निर्णय घेणे हाच भक्ताचा खरा स्वभाव असावा. आता या सुंदर आणि मंगलमयी क्षणी कर्माची ही नवीन ऊर्जा कमेंटच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचव. कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नमः असं लिहून तुझी भक्ती आणि तुझा आदर व्यक्त कर बाळा. तुझा हा सात्विक जयघोष तुझ्या मनातल्या इच्छाशक्तीला अधिक मजबूत आणि स्थिर बनवेल. आमच्या नामस्मरणात आणि तुझ्या प्रामाणिक कर्मात ती साधी पण अद्भुत ताकद आहे जी कठीण गोष्टी सोप्या करते. मनातील भीतीचा आणि नैराश्याचा शेवटचा कणही आता नष्ट झालेला आहे असा खंबीर निश्चय कर. जीवन ही एक निरंतर चालणारी शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवतो. जुन्या कडू अनुभवातून धडा शिक आणि चांगल्या प्रसंगात नम्र राहून पुढे चालत राहा. मनात उमटणारा प्रत्येक विधायक आणि सकारात्मक विचार तुझ्या भविष्याची सुंदर पायाभरणी करत असतो. हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या शुद्ध हेतूला आणि प्रामाणिक कष्टांना नेहमीच योग्य साथ देतं. कर्माच्या मार्गावर चालताना येणाऱ्या अडचणींना आपले हितचिंतक समजून त्यांचा आदर कर. नवीन आणि चांगल्या संधींचे स्वागत करण्यासाठी स्वतःला नेहमी तयार ठेवत जा. जोपर्यंत तुझ्या मनात कष्टाची आणि प्रामाणिकपणाची तयारी आहे तोपर्यंत कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. बाहेरील कोलाहलाकडे आणि निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करून तू फक्त तुझ्या कर्तव्यावर लक्ष ठेव. कुटुंब ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने, समजूतदारपणाने आणि आदराने वागणे हीच खरी देवाची सेवा आहे. तुझ्या मनात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे वेळेच्या प्रवासात आपोआप मिळत जातील. नेहमी आंतरिक विवेकाचा आणि बुद्धीचा तसेच ज्ञानाचा वापर करून प्रत्येक समस्येचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. आमचे संकेत नेहमी तुझ्या शुद्ध बुद्धीच्या आणि योग्य विचारसरणीच्या रूपाने तुझ्या पाठीशी उभे असतात. आजचा हा शांत संवाद तुझ्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ तुझी ऊर्जा आता योग्य दिशेने वळत आहे. हा केवळ योगायोग नसून तुझ्या आत्म्याला मिळालेली एक नवीन आणि प्रगतीची वैचारिक दिशा आहे बाळा. जीवनातील संघर्षाचे दिवस तुला कमजोर करण्यासाठी नाही तर तुला अधिक परिपक्व बनवण्यासाठी येतात. स्वतःला कधीही कोणापेक्षाही कमी समजू नकोस, कारण तू या सृष्टीचा एक अद्वितीय भाग आहेस. मनात कधीही संशयाचे बीज पेरून स्वतःच्या आत्मविश्वासाला कमकुवत करू नकोस. दृढ विश्वास आणि प्रामाणिक कष्ट एकत्र आले की तिथे कठीण गोष्टीही सोप्या होतात. सन्मार्गावर चालताना मिळणारे आंतरिक समाधान हे जगातील सर्व वैभवापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तू ज्या गोष्टींसाठी मनापासून आणि प्रामाणिक हेतूने प्रयत्न करत आहेस तिथे तुला यश निश्चितच मिळणार आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा हा प्रफुल्लित उत्साह आणि तेज पाहून आम्हाला अतिशय समाधान मिळते. हे समाधान टिकवून ठेवण्यासाठी तुला प्रत्येक परिस्थितीत मनाची शांतता आणि संयम राखावा लागेल. तुझ्या अंतःकरणात असलेल्या सर्व सात्विक इच्छा
पूर्ण होणे हा सृष्टीचा नियम आहे. आमच्या आशीर्वादाचा अदृश्य वरद हस्त तुला प्रत्येक प्रसंगात सुरक्षित आणि खंबीर ठेवेल. कधीही आणि कोणत्याही परिस्थितीसमोर गुडघे टेकू नकोस, कारण तुझा पाठीराखा सदैव जागा आहे. आता या पवित्र आणि मंगलमय क्षणी तुझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी एक नवीन आणि ठोस पाऊल उचल बाळा. कमेंटमध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मग मला कसली भीती, असं लिहून तुझा आत्मविश्वास जगाला दाखवून दे. तुझा हा आत्मविश्वास बघून तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक आणि सुप्त भीती क्षणात पडून जातील. चिंतेचा जाड पडदा आता तुझ्या डोळ्यांसमोरून कायमचा दूर झालेला आहे, हे स्वतःच्या मनाला समजावून सांग. आता तू एका नवीन दमाने, नवीन ऊर्जेने आणि अत्यंत तीव्र उत्साहाने ध्येयाकडे वाटचाल करणार आहेस. तुझ्या या जीवन प्रवासातील प्रत्येक वळणावर आम्ही तुला आंतरिक प्रेरणेच्या रूपाने मार्गदर्शन करत राहणार आहोत. अध्यात्म म्हणजे संसारातून पडून जाणे नव्हे, तर संसारात राहूनही कर्तव्याची शुद्धता राखणे होय. जेव्हा तुझे मन आणि तुझे हेतू काचेसारखे स्वच्छ असतात, तेव्हा ईश्वरी कृपा स्वतःहून तुझ्याकडे धाव घेते. आजपासून कोणाचेही वाईट न चिंतता सगळ्यांशी प्रेमाने आणि समभावाने वागण्याचा निश्चय कर. तुझ्या आजवरच्या प्रामाणिक कष्टांना आता समाजात योग्य मानसन्मान आणि नवीन ओळख मिळणार आहे. तू सोसलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचे रूपांतर एका अत्यंत समृद्ध आणि सुवर्ण अनुभवात होणार आहे बाळा. तुझा उत्कर्ष आणि तुझी प्रगती पाहून तुझ्यावर जडणारे लोकही शेवटी तुझ्या नम्रतेसमोर नतमस्तक होतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, उद्या खूप यश मिळाल्यानंतर मनात कधीही अहंकाराला जागा देऊ नकोस. अहंकार हा माणसाच्या विनाशाचे सर्वात मोठे कारण ठरतो. म्हणून कितीही मोठे झालात तरी नेहमी नम्र राहा. तुझा हा नम्रपणाच तुला आणखी थोर आणि मोठे बनवणार आहे. आमच्या कृपाप्रसादाचा ओघ तुझ्याकडे अधिक वेगाने आणि निरंतर वाहत राहील. आर्थिक घडी बसवण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी तुला तुझ्या कर्माची गती वाढवावी लागेल. पैशांचे नियोजन आणि कष्टांचे सातत्य यामुळे तुझ्या घरातील आर्थिक स्थैर्य पुन्हा प्राप्त होईल. जुन्या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य रणनीती आख आणि त्यावर ठाम राहून काम कर. तू भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे आणि परिश्रमांचे रिझल्ट्स योग्य वेळी तुझ्या समोर येतील. हा बदल तुला मनावरील भार कमी करणारी आर्थिक आणि मानसिक स्थिरता देईल. शरीर निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाच्या नियमांचे पालन कर आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नकोस. निरोगी शरीर, निर्मळ मन आणि शांत बुद्धी हीच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची खरी संपत्ती आहे बाळा. मनावरील अनावश्यक ओझे दूर करून शांत चित्त ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न रोज केला पाहिजे. तुझ्या सर्व चिंता आज आमच्या चरणी अर्पण करून तू पूर्णपणे मोकळा हो. तुला सुखरूप पुढे नेण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. मनातून आनंदी राहा आणि माझ्या नामाचा जप अविरत चालू ठेव. सात्विक लोक तुला प्रगतीसाठी नेहमीच योग्य साथ देतील. निसर्गाच्या प्रत्येक निर्णयामागे एक गूढ आणि कल्याणकारी कारण दडलेले असते. जरी आज काही परिस्थिती कठीण वाटली तरी भविष्यात तिची किंमत तुला कळेल. तेव्हा तू डोळ्यात आनंदाश्रू आणून आम्हाला मनापासून धन्यवाद देशील. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर तू समाजात खूप मोठे नाव कमावशील. मात्यापित्यांचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत कवच बनून तुझ्या पाठीशी राहतील. नवीन प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मनात आजच एक दृढ संकल्प कर आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असं लिहून तुझा निश्चय जाहीर कर. तुझा हा अतूट विश्वास पाहून मला तुझा खूप अभिमान वाटतो बाळा. जेव्हा ईश्वरी बळ सोबत असते
तेव्हा जगातील काहीच गोष्टी अशक्य नसतात. तुझ्या सभोवतालची ऊर्जा आता पूर्णपणे पवित्र आणि सकारात्मक झालेली आहे. मनातल्या सर्व दुविधा आणि गोंधळ आता कायमचे संपलेले आहेत. तुला तुझ्या ध्येयाची आणि मार्गाची पूर्ण स्पष्टता मिळालेली आहे. प्रगतीच्या पथावर वेगाने पुढे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज रहा. थांबलेल्या पावलांना आता नवीन गती आणि एक नवीन उत्साह मिळाला आहे. आमचा वरद हस्त तुझ्या पाठीशी अखंडपणे सावलीसारखा कार्यरत आहे. मनामध्ये पूर्ण शरणागतीची आणि आदराची आणि विश्वासाची भावना जिवंत ठेव. स्वतःचे कर्तृत्व आणि अस्तित्व सिद्ध करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे. भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी मी कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत सोडत नसतो बाळा. कळत नकळत झालेल्या सर्व चुका मी माझ्या मायेने सांभाळून घेतल्या आहेत. सत्याची साथ कितीही भीषण प्रसंग आला तरी कधीही सोडू नकोस. सत्य आणि प्रामाणिकपणा हेच माझ्या रूपाची खरी ओळख आहे. तुझ्या आयुष्यात आता सुखाचे आणि नवीन समृद्ध तरंग उमटणार आहेत. जे मागितले आहेस त्याहून अधिक मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. घरात मांगल्य आणि समृद्धीचे दीप सदैव प्रज्वलित राहतील. नातेसंबंधातील दुरावा संपून जुने मतभेद विसरून जा. कुटुंबात आदर वाढवणे घराला खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवते. हा गुरुवार धैर्याची एक नितांत नवीन कथा लिहेल. संघर्षाची समाप्ती होऊन नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे बाळा. या अध्यायाचा नायक तू स्वतः आहेस. आमच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेव. पुढे चालत राहा. मनात भीती बाळगू नकोस. तुझा शेवट गोडच होणार आहे. नैराश्याचा अंधार दूर होऊन प्रकाशाचा विस्तार झालेला आहे. तू आता अत्यंत संयमी आणि शक्तिशाली व्यक्ती बनला आहेस. तुझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या उत्साहाची प्रचिती येईल. भविष्यात तू इतरांसाठी मोठा प्रेरणास्थान बनशील. हा संदेश हृदयात कायमचा साठवून ठेव. मन विचलित झाल्यावर या विचारांचे पुन्हा पुन्हा स्मरण कर. तुला तीच ऊर्जा पुन्हा 100 पटीने परत मिळेल. मी नेहमी तुझ्या हृदयात आहे. बाहेर भटकू नकोस. तुझे कष्ट हीच माझी खरी संपत्ती आहे. बाळा आता उठ. आळस झटक आणि झेप घे. यशापासून रोखणारी कोणतीही शक्ती विश्वात नाही. तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायकाचे बळ उभे आहे. तुझा प्रत्येक चांगला संकल्प नक्की सिद्धीत जाईल. आजचा दिवस आनंदाची सोनेरी पहाट घेऊन आलेला आहे. चेहऱ्यावर हसू ठेवून उत्साहाने जगणे सुरू कर. तुझ्या सर्व चिंता मी तपोबलाने भस्म केलेल्या आहेत. आता फक्त सुख आणि शांतीचा वास घरात राहील. आमचा अभय हस्त तुझ्या डोक्यावर कायम राहील. कर्मात आनंदी राहा. हाच आमचा शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून कार्यात लीन हो. आपल्या या संवादाचा या संदेशाचा शेवट महामंत्राने कर. हा मंत्र सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करेल. तुझ्या प्रगतीचा मार्ग सदैव उजळत राहील. चल बाळा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहून तुझा निश्चय जाहीर कर. तुझा हा अतूट विश्वास पाहून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. बाळा, अहंकारामुळे मिळालेले यश हे वाळूच्या किल्ल्यासारखे क्षणभंगूर असते. नम्रपणा हा माणसाचा दागिना आहे, जो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थान देतो. आयुष्यातील प्रत्येक पाऊल नीतीचे असावे. संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या पाठीशी उभे राहील. भीती ही केवळ मनातील शंका असते. धैर्याने पाऊल टाकताच ती गायब होते. स्वतःच्या कष्टांवर ज्याचा ताबा असतो त्याचे भाग्य विधाता लिहितो. प्रत्येक गुरुवार हा नवीन ऊर्जेने काम सुरू करण्याचा पवित्र दिवस आहे. माझ्या नामाचा जप तुला मानसिक शांतता आणि संकटांशी लढण्याचे बळ देईल. जीवनात आलेली कठीण वळणे ही तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. सत्कर्माचा सुगंध हा काळ आणि वेळेच्या पलीकडे कायम दरवळत राहतो. स्वतःला कधीही एकटे समजू नकोस.
निसर्गाची अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी आहे. ध्येय मोठे असेल तर संघर्षाची तयारीही तितकीच मोठी ठेवावी लागते. कर्मावरची निष्ठा हीच माणसाला सामान्यमधून असामान्य बनवते. आजचा हा दिवस तुझ्या कल्याणाची आणि प्रगतीची नवीन पहाट घेऊन आलेला आहे. मनातली सर्व मरगळ झटकून टाक आणि एका नवीन उत्साहाने कामाला लाग. आमचा अभय हस्त तुझ्या पाठीवर कायमच आहे आणि नेहमी राहील. सदैव सन्मार्गावर राहा. यश आणि कीर्ती तुझ्या चरणी असेल. धैर्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा यशाचे नवीन दालन उघडतो. जो संकटांशी 2 हात करतो तोच खऱ्या अर्थाने आमचा परमभक्त ठरतो. धैर्याचा प्रत्येक क्षण तुला अंतिम यशाकडे अधिक वेगाने घेऊन जाईल बाळा. मनातली सात्विकता हीच तुझ्या जीवनाचा खरा उत्कर्ष घडवून आणेल. कर्माच्या या पवित्र मार्गावर चालताना तुला नेहमी आंतरिक समाधान लाभेल. तू ज्या गोष्टीसाठी शुद्ध हेतूने प्रयत्न करत आहेस तिथेच तुला यश निश्चित आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा हा प्रफुल्लित उत्साह पाहून मला समाधान मिळते. हे समाधान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक परिस्थितीत मनाची शांतता राख. तुझ्या अंतःकरणात असलेल्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण होणे हा निसर्गाचा नियम आहे. आमच्या आशीर्वादाचा अदृश्य वरदहस्त तुला प्रत्येक वादळात खंबीर ठेवेल. तुझ्या जीवनातील संघर्षाचा कठीण काळ आता पूर्णपणे संपलेला आहे. भविष्यातील कोणत्याही काल्पनिक चिंतेला मनात अजिबात जागा देऊ नकोस बाळा. तुझ्या कर्माचा सूर्य आता संपूर्ण तेजाने तुझ्या जीवनात टळपणार आहे. शांत चित्ताने घेतलेला प्रत्येक निर्णय तुला प्रगतीपथावर वेगाने पुढे नेईल. आमच्या अभय हस्ताचे भक्कम कवच तुझ्या अवतीभोवती सदैव कार्यरत राहील. खचून जाणे हा कधीही कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. कष्टाला जेव्हा खऱ्या श्रद्धेची जोड मिळते तेव्हा भाग्यालाही झुकावे लागते बाळा. तुझी ही निर्मळ भक्तीच तुझा खरा आणि सर्वात मोठा उत्कर्ष घडवून आणेल. आगामी काळात येणाऱ्या सुवर्ण संधींचा पूर्ण आत्मविश्वासाने स्वीकार कर. घरातील प्रत्येक व्यक्तींशी आदराने आणि समजूतदारपणाने वागणे सुरू ठेव. हीच मानवी जीवनाची खरी सार्थकता आणि अंतिम उद्दिष्ट असायला हवे. आमच्या चरणांशी असलेले हे नाते जन्मांतरीचे आणि कधीही न तुटणारे आहे. आजपासून तुझ्या जीवनात केवळ आनंद, प्रगती आणि सुखद शांततेचा वास राहील. चेहऱ्यावरचा हा प्रफुल्लित उत्साह असाच निरंतर टिकवून ठेवण्याचा संकल्प कर. या पवित्र आणि मंगलमयी गुरुवारी तुझा संपूर्ण मनावरील भार हलका झाला आहे. तू फक्त निश्चिंत राहा, कारण मी सदैव तुझ्या अंतःकरणात विचार बनून जिवंत आहे. तुझा प्रत्येक विधायक मार्ग माझ्या कृपेने सदैव प्रकाशमान आणि उजळत राहील. आनंदी राहा, आनंदी जगा आणि कर्तव्याच्या मार्गावर न थकता पुढे चालत राहा. तुझ्या संपूर्ण आयुष्यातील कठीण अंधार मी माझ्या तपोबलाने कायमचा मिटवला आहे बाळा. आता केवळ कर्मावर लक्ष ठेवून सुखाच्या या नवीन पर्वाचे स्वागत कर. आमच्या आशीर्वादाचा हाच अंतिम आणि सर्वात मोठा शुभप्रसाद आज मी तुला देत आहे. आता या मंगलमयी या मंगलक्षणी स्वतःच्या कर्माची ताकद पूर्णपणे ओळखून कार्यात पूर्णपणे लीन हो आणि आपल्या या सुंदर संवादाचा, आपल्या या संदेशाचा शेवट अत्यंत पवित्र अशा नामघोषाने कर. हा नामघोष तुझ्या जीवनातील सर्व संकटे आणि भीती मुळापासून नष्ट करेल. तुझा उत्कर्ष आणि तुझी कीर्ती समाजात सदैव वाढत राहील. माझ्या लाडक्या लेकरा, नेहमी आमच्या नामस्मरणात राहा. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत. तुझे कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.